ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आमदार सुहास कांदे विरुद्ध भुजबळ, वारंवार राज्यांनी बघितलेला वाद आणि आता पुन्हा चव्हाट्यावर आलाय। आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री पदासाठी भुजबळांना विरोध केलाय। आपण सुहास कांदे यांच्याशी बातचीत करूयात। अण्णा, आज पुन्हा आपण विरोध केलाय पालकमंत्री पदासाठी भुजबळांना, काय सांग? पालकमंत्री नाशिकचा कोणाला नेमावा हा अधिकार आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही मुख्यमंत्री महोदय आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा हे ठरवतील। परंतु वैयक्तिक आमदार म्हणून ह्या नाशिक जिल्ह्याचा मला विचाराल तर भुजबळांना माझा विरोध आहे। आणि माझा जो अभ्यास आहे किंवा माझी जी माहिती आहे किंवा आम्ही सर्व आमदार ज्यावेळेस चर्चा करतो गुप्तपणे किंवा ऑफ द रेकॉर्ड, त्यावेळेस सर्व आमदारांचा पालकमंत्री पदासाठी भुजबळांना विरोध आहे, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो। अण्णा, आपण असं म्हटलं की जवळपास जिल्ह्यातले 7 आमदारांपेक्षा जास्त आमदार भुजबळांच्या सोबत नाहीत, राष्ट्रवादीचे असून देखील किंवा इतर पक्षाचे असून देखील। मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो आणि मी भुजबळांना सुद्धा विचारतो किंवा भुजबळ साहेबांना सांगतो की भुजबळ साहेब, आपण एक काम करा, BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदारांचा आपल्या पालकमंत्री पदासाठी मतदान घ्या, गुप्त मतदान। भुजबळ साहेबांना एक जरी मतदान पडलं तरी सुद्धा मी आमदारकीचा राजीनामा देईल। एक सिंगल मतदान भुजबळ साहेब सोडून एक जरी सिंगल मतदान पडलं पालकमंत्री पदासाठी तरी सुद्धा मी आमदारकीचा राजीनामा देईल, फक्त गुप्त मतदान घ्या। अण्णा, एका बाजूला पालकमंत्री पदासाठी आपण विरोध करतायत, परंतु जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठका भुजबळ फार्मवर होत आहेत। खरं तर आदरणीय भुजबळ साहेबांनी स्वतःचं खातं बघावा। 6 महिने झालेत, शिवभोजनला बिलं आलेले नाहीत, अनेक तक्रारी आहेत, रेशन कार्ड ऑनलाईन झालेले नाहीत, रेशन कार्डवर धान्य आलेलं नाहीये, खूप काम आहेत त्यांच्या खात्यामध्ये। परंतु भुजबळ साहेबांना आता सगळा कुंभमेळ्याचा मलिदा दिसतोय। मलिदा जे टेंडर निघालेत, जे टेंडर फ्लॅश होत आहेत, 500 कोटी 1000 कोटी, आणि दरवर्षीप्रमाणे दर कुंभमेळ्याप्रमाणे त्यांना ती सवय झालेली आहे। मला असं वाटतं की ही बैठक एक निमित्त होतं, परंतु कॉन्ट्रॅक्टरांना त्याची एक हिंट होती की बाबांनो, तुम्ही आता भुजबळ फार्मवर या, जे काय असेल ते मला भेटा, काहीतरी मला द्या आणि मग काम करा। खरं तर त्याच्यामुळे भुजबळ साहेबांना ही सवय लागलेली आहे, म्हणून भुजबळ साहेबांनी ही मीटिंग घेतलेली आहे। ह्या मीटिंगला काही तथ्य नाही, नियमानुसार जरी मंत्री असेल परंतु मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्याबरोबर, कारण कुंभमेळा मंत्री हे आदरणीय गिरीश भाऊ महाजन नियमाने झालेले आहेत, त्यांना सर्व अधिकार आहेत। यांनी हे बैठक घेण्याचे, यांना मला असं वाटतं की यांना ते अधिकार नाही, परंतु कॉन्ट्रॅक्टरांनी यांना भुजबळ फार्मवर यावा आणि भेटावा आणि जे काय असेल ते दर सालाप्रमाणे जसे पालकमंत्री होते तेव्हा करत होते तसं करावा, या हिशोबाने त्यांनी ती मीटिंग घेतली। हा माझा वैयक्तिक त्यांच्यावर आरोप आहे। अण्णा, जिल्ह्याचा वाद पालकमंत्र्याचा वर्षानुवर्ष चालू आहे। गिरीश भाऊंना काही वेळेस ध्वजारोहणासाठी दिले, परंतु ज्यावेळेस 15 ऑगस्ट येतो, असे काही महत्वाचे विषय, त्यावेळेस पालकमंत्रीच्या पदाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर येतो, पुन्हा ते स्थगिती राहतं। नेमकं पुढे काय त्याच्यावर चर्चा, काय विषय नाही? याच्यावर मला काही अधिकार नाही, बोलण्याचाही अधिकार नाही। आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा ठरवतील कोणाला पालकमंत्री करायचं, आणि ते ज्यांना पालकमंत्री देतील ते पालकमंत्री आम्ही स्वीकारू। त्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करणार नाही। जर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जर भुजबळांना पालकमंत्रीपद दिलं तर आपण मान्य कराल? आजही विरोध आहे, उद्याही विरोध आहे, परंतु मी ठामपणे सांगतो की आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय अजितदादा भुजबळांना पालकमंत्रीपद देणार नाही। त्यांचा इतिहास पालकमंत्रीचा बघता अत्यंत मोठे घोटाळे झालेले आहेत, अत्यंत मोठे, त्यांच्याच आमदारांना डावलून त्यांच्या जवळच्या असलेल्या नातेवाईकांना, जवळच्या असलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी टेंडरचे कामं दिलेले आहेत। त्याच्यामुळे मला आत्मविश्वास आहे की साहेब देणार नाही। धन्यवाद। नक्कीच छगन भुजबळ यांची मागची पार्श्वभूमी बघितलं असल्यावर त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार पालकमंत्रीपद देणार आहेत असा ठाम विश्वास आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केला आहे। मनोहर शेवाळे, TV9 मराठी, नांदगाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।